तर मंडळी, ओडिसा पुरी येथील रामचंडी मंदिर आणि चंद्रभागा बीच बघून झाल्यानंतर आता आम्ही फायनली निघालो आहोत कोणार्कचे सूर्य मंदिर बघायला. चला तर मग. हा बाजूचा परिसर जो तुम्ही बघताय हा आहे चंद्रभागा बीचचा परिसर. हे तुम्ही बघू शकता चंद्रभागा बीच. तर मंडळी, ओडिसा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराबद्दल सांगायचं जर झालं तर हे 13व्या शतकातील वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 13व्या शतकाच्या पूर्व गंगवेशचे राजा नरसिंहदेव प्रथम यांनी हे मंदिर बांधले होते. सूर्यदेवाच्या भव्य रथाच्या आकारात बांधलेले हे मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. तर अशा प्रकारे आपण इथे पोहोचलेलो आहोत कोणार्क सूर्य मंदिराच्या इथे. आणि हे बघा, हे माझ्या समोर तुम्ही बघताय भव्य असं मंदिर आहे कोणार्क सूर्य मंदिर. आणि याची गणना जागतिक वर्ल्ड हेरिटेज म्हणून केलेली आहे. तर मंडळी, हे जे मंदिर आहे हे ओडिसा राज्याच्या कोणार्क गावात वसलेले आहे. आणि हे मंदिर पुरीपासून 35 किलोमीटर तर भुवनेश्वरपासून 65 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पौराणिक कथेनुसार या सूर्यदेवाच्या मंदिराला येथील स्थानिक लोक बिरंची नारायण म्हणून संबोधत असत. पुराणातील कथेनुसार भगवान श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला ऋषीच्या शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास होतो. सांब याने मित्रवन येथील चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोणार्क येथे 12 वर्ष तपश्चर्या केली आणि सूर्यदेवाला प्रसन्न करून सूर्यदेव हा सर्व रोगांचा नाश करणारा आहे असे मानले जाते. सूर्यदेवाने सांबाचा आजार बरा केला होता. त्यानुसार सांबाने सूर्यदेवाचे मंदिर बांधण्याचे ठरवले. हा सांबाचा आजार बरा झाल्यानंतर त्याने चंद्रभागेत स्नान करून सूर्यदेवाची मूर्ती स्थापन करण्याचे ठरवले. तेव्हा तो स्नान करत असतानाच त्याला एक मूर्ती चंद्रभागेमध्ये सापडली. आणि ही मूर्ती साधीसुधी नसून देवशिल्पी श्री विश्वकर्मा यांनी बनवलेली ही सूर्यनारायणाची मूर्ती होती. सांब यांनी आपल्या बांधलेल्या त्रिवनातील मंदिरात या मूर्तीची स्थापना केली आणि तेव्हापासूनच हे स्थान पवित्र मानले जाऊ लागले. या मंदिराला भगवान सूर्याच्या रथासारखा आकार देण्यात आला आहे, ज्याला 12 जोड चाके आणि 7 शक्तिशाली घोडे ओढतात असे दाखवण्यात आलेले आहे. ही चाके वेळ दर्शनासाठी वापरली जातात आणि त्यावरती सुंदर वाचूक कोरीवकाम केलेले आहे. याची शिल्पकला इतकी अप्रतिम आहे की दगडात कोरलेल्या कविता असेही त्याला म्हटले जाते. या मंदिराची निर्मिती पूर्व गंग राजवंशातील राजा नरसिंहदेव प्रथम यांनी इसवी सन 1236 ते 1264 या दरम्यान केल्याची आपल्याला नोंद आढळते. याला ब्लॅक पागोडा पद्धत असेही म्हटलेले आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेल्या या मंदिराचा समावेश 1984 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला. हे मंदिर साक्षात सूर्यदेवाच्या रथासारखे म्हणजे 24 चाके आणि 7 घोडे असे कोरलेले आपल्याला दिसते. यातील चाके म्हणजे सूर्यघड्याळ आहेत, ज्याच्या मदतीने अचूक वेळही मोजता येते. या मंदिराची रचना कलिंग वास्तुकलेवर आधारित असून याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे, जेणेकरून सूर्याची पहिली पडणारी थेट किरणे गाभाऱ्यापर्यंत पडतात. हे मंदिर भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 10 रुपयाच्या नोटेवर सुद्धा याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो.
जर मंडळी तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो कॉमेंट करून सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला। आणि हो मंडळी, आपल्याला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण सगळेजण मला खूप सपोर्ट करताय, पण त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबही करीत जा मंडळी। तुमचा एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब हे आम्हाला खूप मोठी प्रेरणा देऊन जातात, जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। तर मंडळी, तुम्हाला पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे, जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।